विश्व 24 न्यूज, हर पल आपके साथ। नमस्कार, मी अफसाना शेख। आपण पाहता विश्व 24 न्यूज। अक्कलकोट तालुक्यातील बनसगोळ या गावातील एका गरीब शेतकऱ्याला जीवे ठार मारण्याची धमकी। जिल्हा सोलापूर, तालुका अक्कलकोट, गाव बनसगोळ। एका शेतकरीला मारहाण करण्यात आली, तरी त्या शेतकऱ्यांची मागणी की आरोपीला कठोर शिक्षा व्हावी। दादा त्रिपती पाटील, त्रिपती संभा पाटील, रघुनाथ त्रिपती पाटील या तिघांनी म्हणतात, काय अरे तू FIR दाखल तर कर, तुला जीवच मारतो अशी धमकी देतात। सोलापूर प्रतिनिधी बंदेनवाज शेख। माझं नाव दयानंद सतीश पाटील, राहणार बनसगोळ। शेतीच्या कारणावरून माझ्यावर अन्याय झालेला आहे, माझ्यावर अत्याचार झालेला आहे। माझ्या घरच्यांना, माझ्या बायको लेकरांना, माझ्या आईवडिलांना धमकी देतात, मारायला येतात आणि जीव मारण्याची धमकी दिली। हे 4-5 वर्षापासून माझ्यावर अत्याचार चालू आहे। तर मला चांगला न्याय मिळावा आणि माझी दखल घ्यावी ही मला नम्र विनंती आहे तुम्हाला। सर, आपला गाव कुठं आहे? बनसगोळ। तिथं चौकीत गुन्हा दाखल केला होता तुम्ही? नाही, अजून केलेलं नाही। अजून काय त्रास? मला हे 4-5 वर्षापासून त्रास आहे। येऊन 3-4 जण मारलेत आणि मारले, मी बेशुद्ध पडलो होतो। 1 तासानंतर माझी आई येऊन मला उचलून दवाखान्याला घेऊन आलेले। माझा हात पूर्ण फ्रॅक्चर झालेला, मोडलेला हात। मला एकदम त्रास जास्त होत आहे, मला काहीच कळी नाही झालं। मला लाकडानं आणि सळईनं। कोण मारले तुम्हाला? शेजारी जे आहेत ना, ते शेजारी। नाव त्यांचं? श्रीपती श्रीपती संभा पाटील, दादा श्रीपती पाटील आणि रघुनाथ श्रीपती पाटील। आणि ते शेतमालक आहे दिनेश राम चव्हाण। बोला। तुझे तुकडे करतो, तुझा जीव मारतो, तू ये शेतात कसं येता, कसं राहता, कसं जाता। माझं घर पण शेतातच आहे। माझ्यावर अन्याय आहे बघा सर। मला त्याच्याबद्दल दारू पिऊन धमकी देतात, मारहाण करतात, घरापाशी येऊन घाणघाण शिव्या देतात। केस केलास तर तुला मारतो, तुझा जीव मारतो असं बोलतात। माझ्यावर अन्याय होत आहे, मला त्याच्याबद्दल सहकार्य करावे। माझ्या पाठीमागे कोण नाही। सारखं येऊन दमदाटी देते, शिव्या गाळी करतात। असू जा म्हणून मी गप्पच बसते, जाऊ दे आपलं पोरगं एकच। मग ते नेहमी येऊन शिव्या देतात, कशावरून तर आणि परत झाडं तोडून स्वतःच कातरून घेऊन जाते। सरकार त्यांच्याकडे मिशन आहे ती झाडं तोडायची, येते गपचीप झाडं तोडून आणि आपणच घेऊन जाते। तुमच्या शेताच्या बाजूला आहे का? आमच्या बाजूला। मग शेतमोजणी ते बरोबर केले तर? शेतमोजणी त्यांनी स्वतः करून त्यांची मोजणी त्यांना मान्य नाही। मी खुट्टे रवीना म्हणून पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार केलेली आहे, त्यांनी खुट्टे रवले नाहीत आणि त्यांच्या शेतातलं पूर्ण पाणी माझ्या शेतात सोडले। तर मी आरण घालताना त्यांनी येऊन माझ्यासोबत मारहाण केलं। अजून काय मागणी तुमची शासनापासून? शासनाकडनं माझा न्याय मिळावा आणि मला त्यांच्याकडनं संरक्षण मिळावं। त्यांनी माझ्या शेतात येऊ नये, माझ्या शेतात मी त्यांच्या शेतात तर जाणारच नाही। त्यांनी माझ्या शेतात पाऊल टाकायला माझ्या हरकत आहे। पाणी सोडलेलं बंद करायला पाहिजे। माझ्या शेतात पाणी, माझ्या शेतातलं पाणी मी त्याच्या शेतात जाऊ देत नाही, त्याचं पाणी माझ्या शेतात येऊ द्यायचं नाही। त्यांनी स्वतः केलेली सरकारी मोजणी त्यांना मान्य नाही। मी त्यांना म्हणलं तुमची मोजणी झाली असेल तर तुम्ही खुट्टे रवा म्हणलं तर खुट्टे रवाला तयार नाही। मी सहमतीसुद्धा दिलेलं आहे। त्यांनी मोजत हे खुट्टे पण रवत नाहीत आणि जास्त अतिक्रमण करायचं, मारहाण करायचं आणि माझा धमकी द्यायचं। तू कसं पोलीस स्टेशनला केस करतो, कसं काय करतो, दादागिरी करायचं, घरापाशी येऊन शिव्या द्यायचं, जनावर सोडायचं माझ्या शेतामध्ये, असले धंदे करतात। आणि त्यांनी आहेत 5-6 जण, मी आहे एकटा, माझ्या मागं कोणच नाही। आणि त्याने कोणाच्या शेतातले झाडं तोडलेत? त्यांनी आमच्या शेतातले झाडं तोडतात, बांधावरचे झाडं तोडतात, रातव्यान तोडतात आणि त्यांच्याकडे मिशन आहे तोडाची, कापून घेऊन जातात सगळे। तुम्हाला विचारत नाही विचारत। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।